कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. तर यात काय करायचं होतं तुम्हाला? मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. तुम्हाला इंग्लिश टेक्स्टचं कलेक्शन करायचं आहे अँड प्रेझेंट इट इन अ कोलाज. काय बनवायचं तुम्हाला? कोलाज बनवायचं आहे. लेबल each example, describe it orally in your mother tongue. तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला काय करायचं? वर्णन करायचं आहे. कोलाज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलात कोलाज म्हणजे काय. तुम्हाला एक तिकीट दिलेलं आहे बघा या ठिकाणी. तिकीट दिलं. एक तिकीट कसं आहे? ते शोचं तिकीट आहे. कुठला शो आहे बघा? एक डान्स फेस्टिवल आहे. सॉरी, डान्स फेस्टिवल 21 ऑक्टोबर 2015 6:30 वाजता आहे संध्याकाळी. इट्स अ डान्स फेस्टिवल. त्याचं तिकीट आहे 150 रुपयाचं. आणि तुमचं सीट नंबर आहे B7. काय तुमचा सीट नंबर? B7. हे कुठे आहे? तर कला साधना प्रेझेंट. कला साधना प्रेझेंट करत आहे डान्स फेस्टिवल. आहे कुठे? ते आराधना हॉल 10B मयूर कॉलनी श्रीपूर. कुठे आहे ते? श्रीपूर मध्ये आहे. 21 ऑक्टोबरला आहे 2056 साठी. सो नो रिफंड नो एक्सचेंज. मला हे तिकीट स्वतःलाच वापरावं लागेल, दुसऱ्याला तुम्ही देऊ शकत नाही. असं तिकीट तुम्ही पाहिलं असेल. आता जेव्हा हे तिकीट तुम्ही घेऊन जाता वेन यू गो, सो काय होतं बघा, या तिकीटाला मधून कट करतात आणि एक पार्ट तुम्हाला देतात, एक पार्ट ती लोक त्यांच्याकडे ठेवत असतात. हे तुम्ही पाहिलं असेल. थिएटर में भी आप जाओगे, जेव्हा तुम्ही जाता थिएटरमध्ये, तुम्हाला अशा प्रकारचे तिकीट पाहायला. देन देर इज अन ऍडव्हर्टाइजमेंट गाईस. बघा इथे एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे. देर इज अन एक्झिबिशन कम सेल. एक्झिबिशन आणि सेल या ठिकाणी आहे बघा. एक्झिबिशन कम सेल इज देअर गाईस. दॅट्स नोन एज वस्त्र एम्पोरियम. कुठे आहे तर तुमचं? वस्त्र एम्पोरियम. सॉरी, 101 साऊथ एव्हेन्यू आमगाव. कुठे आहे? 101 साऊथ एव्हेन्यू आमगाव त्याचा ऍड्रेस आहे. या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन साडीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल, बेडशीट सगळं तुम्हाला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कपड्यांचं मोठं ते एक एक्झिबिशन कम सेल म्हणजे प्रदर्शन पण आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्या ठिकाणी विकत सुद्धा घेऊ शकता. सेल म्हणजे विकणे. कधी आहे ते पण? 26 ऑक्टोबर 2015 ते 8 नोव्हेंबर 2015 ला. सकाळी 9 ते संध्याकाळी 9, रात्री 9 वाजेपर्यंत आहे. AM म्हणजे सकाळ, PM म्हणजे संध्याकाळ. राईट. हरी करा सांगितले, घाई करा. बिकॉज देर इज अ डिस्काउंट 10% to 50% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक गोष्टीवर. आणि तुम्हाला अट्रॅक्टिव्ह ऑफर्स आहेत. जर तुम्ही 5,000च्या वस्तू 5,000च्या पुढे जर तुम्ही खरेदी केली, तुम्हाला काही अजून बक्षीस सुद्धा मिळणार. हे बघा, हे फक्त एक एक्झामला येत नाही, फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्हाला सांगतो मी ते. देन देर इज अ बिल. एक बिल आहे बघा या ठिकाणी. एक महावीर स्टोअर आहे. ते कुठे आहे तर तळेगावला आहे, पुण्याजवळ. त्याचा ऍड्रेस आहे 512 LV घाटे रोड, तळेगाव 2. फोन नंबर आहे 412 12. हा तुझा फोन नंबर आहे. बिल आहे. बिल कोणाच्या नावाने आहे? मिस्टर दिलीप देसाईच्या नावाने. कोणाच्या नावाने? मिस्टर दिलीप देसाईच्या नावाने बिल आहे. दिनांक आहे 9/1/2015. तर त्यांनी काय काय घेतलं? पेन घेतले. किती पेन घेतले? 2 पेन घेतला. एका पेनाची किंमत 50 रुपये. 2 पेनाची किंमत झाली 100 रुपये. आणि 2 इरेझर घेतले. टोटल घेतले 5 घेतले. किती घेतले? 5. एका इरेझरची किंमत 5 रुपये. 5 25. टोटल किंमत झाली 25 रुपये. शार्पनर घेतले त्यांनी 2. किती घेतले? 2. एक शार्पनर 10 रुपयाचा. असे 2 शार्पनर झाले 20 रुपयाचे. नोटबुक, वह्या घेतल्या त्यांनी. एकच वही घेतली. एका वहीची किंमत 40 रुपये. एकूण झाले 40 रुपये. त्यानंतर अलार्म क्लॉक घेतली. अलार्मची घडी घेतली. एका घडीची किंमत एकच घेतली 125 रुपयाला. आणि मग टोटल जी अमाऊंट आहे ती सर्व यांची बेरीज होते. तुम्ही सुद्धा दुकानात गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं बिल पाहायला मिळत असेल, हॉटेलमध्ये, दुकानामध्ये वगैरे वगैरे. देन देर इज अ कार्टून स्ट्रीप गाईस. कार्टून स्ट्रीप काय? लिटिल एवा बघा, ती बॉल बरोबर खेळते. नाव गो गेट इट पॅडी. घेऊन येतो तो. मला माहित नाही काय येत नाही, तुला सांगतो मी कसं आणायचं ते बघ. ती स्वतः जाते आणि त्या बॉलला त्या घेऊन येतो. तो दुसरा परत तो बॉल फेकून देतो बघा. अशी कार्टून मी पाहिलं असेल तुमच्या घरी, जर पेपर वगैरे असेल ना, यू माइट हॅव सीन दिस कार्टून्स. महाराष्ट्र लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये हा व्यक्ती आहे, सॉरी ही व्यक्ती आहे. कोण? मिसेस प्रमिला काकडे आहे. त्यांनी त्या ठिकाणी 2,320 रुपीज भरले आहेत. किती भरले? 2,320 रुपीज त्यांनी भरलेले आहे. ही त्यांची अॅन्युअल मेंबरशिप आहे. वर्षाला 2,320 रुपये भरतात. कधीची रिसिप्ट आहेत? 12/3 ही रिसिप्ट आहे. बरोबर, पावती आहे. तुम्ही शाळेत पण फीज भरल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पावत्या मिळतात. अगदी मी क्लासमध्ये सुद्धा देतो. इथे सही असते, कोण दिले, काय दिले, रिसिप्ट बाय वगैरे त्या व्यक्तीची. गेटिंग? अजून काय बघा, तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट द पझल. एक पझल तुम्ही कम्प्लीट करू शकता. देयर इज अ क्लेवर टर्टल. हे छान पाहूया आपण काय बघा. क्लेवर टर्टल. टर्टल म्हणजे कोण तर कासव. Once some villagers caught a turtle in the field and took him to their chief.
यू मस्ट पनिश दिस thief, they said. काय केलं, एका गावामध्ये काही माणसं होती. त्या गावामध्ये काय केलं, त्या गावातल्या ज्या काही गावकरी होते, विलेजर्स म्हणजे गावकरी, त्यांनी काय केलं, एक कासव पकडला आणि सांगितलं त्यांच्या गावाच्या प्रमुख व्यक्तीला की याला तुम्ही काय करा, पनिश करा. पनिश करा म्हणजे याला शिक्षा द्या, हा काय चोर आहे, काय आहे चोर, याला शिक्षा द्या. ओ नो, सेड द टर्टल. टर्टल काय म्हणाला, नाही 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 नाही, मला सोडू नका, मला सोडा, मला शिक्षा देऊ नका. नो नो, प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. नाही नाही नाही, मला शिक्षा देऊ नका, मला अजिबात नदीमध्ये परत सोडू नका, मला अजिबात परत नदीमध्ये सोडू नका. यू मे हँग मी, तुम्ही मला एकतर लटकून द्या, विप मी, मला मारा, मला जाळा, मला ढकला कुठून कड्यावरून, पण मला काय करा, नदीमध्ये पुन्हा सोडू नका. चॅप्टर होतो तो, मुद्दाहून त्यांना म्हणाला की मला नदीमध्ये सोडूच नका, तुम्ही मला काय करा ते करा, मध्ये सोडू, प्लीज 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 व्हॉट एव्हर यू डू, काही करा माझ्यासोबत, काय म्हणतो तो, प्लीज 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 व्हॉट एव्हर यू डू, काय जे करायचं करा, परंतु मला नदीमध्ये परत प्लीज 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 मला नदीमध्ये फेकू नका. आता मात्र तो प्रमुख होता ना, तो प्रमुख म्हटला, थ्रो हिम इन द रिव्हर, जा रे, त्याला नदीमध्ये फेकून द्या. काय म्हणतो ना तो, नदीमध्ये फेकून द्या. मग द विलेजर्स थ्रू द टर्टल इन द रिव्हर, त्यांनी काय केलं, त्या कासवाला नदीमध्ये फेकून दिलं. तर टर्टल हसायला लागला हसायला लागला, मजा करायला लागला. कासव तुम्हाला माहित असेल, कासव पाण्यात सुद्धा राहतो, जमिनीवर सुद्धा राहतो. अशी स्टोरी होती. हे तुम्हाला बघा, हे प्राइस टॅग तुम्ही पाहिले असतील बऱ्याच ठिकाणी, रॅपर्स वगैरे असे पाहिले असतील, सर्व तुम्हाला जमा करायला त्यांनी सांगितले. कधी सीएम आहे, सीएम कुठे आले, नगरला आले, चीफ मिनिस्टर वगैरे वगैरे. हे तुम्ही बघा तुमच्या पुस्तकामध्ये ना, आपल्या पेपरमध्ये बऱ्याच ठिकाणी येत असतं, ते तुम्ही जमा करून आपल्या पेपर वहीमध्ये सगळं लिहून कट करून ठेवू शकतो. कोलाज बनवतो, काय बनवायचं, कोलाज.